आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. चला सर्व वहिनी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दादाचं ऑप्शन या ठिकाणी होत असताना दादांना उदंड आयुष्य लाभू दे ही शिवचरणी प्रार्थना आपण अर्पित करूया. तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000. दोस्ती दुनियातील एक राजा माणूस मित्रांनो ज्याने शून्यातून नक्कीच विश्व निर्माण केला. खडतर प्रवास होता आणि टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दीपक भाई हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू यू. दीपक पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पत्नी व इतर प्रमुख महिलांच्याकडून दीर्घ आयुष्यासाठी त्यांना औक्षण करण्यात येऊन आलेल्या सर्व महिलांकडून विविध भेटवस्तू देत भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी भेटवस्तूरूपी अनेक प्रकारचे केक आणले होते. यावेळी त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तसेच महिलांनी शुभेच्छा देत येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून यावे अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने मित्र, नातेवाईक, महिला उपस्थित होत्या. काय भावना? आज सर्वप्रथम आम्ही इथे सगळ्यांचं धन्यवाद मानेन. सगळ्या महिला एकजुटीने एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथे आलेल्या आहेत, कारण फक्त आणि फक्त दादांच्या वाढदिवसानिमित्त. दादा म्हणजे आमच्यासाठी आधारस्तंभ. कधीही तुम्ही रात्री अपरात्री म्हणजे त्यांनी आम्हाला प्रॉब्लेम आहे आम्ही म्हटलं दादा हजर नाही असं होणार नाही. आणि त्यांचा वाढदिवस आमच्या मोठ्या भावाप्रमाणे आम्ही मानलं जातं की आम्ही जसं घरातल्यांना मानतो तसंच ते आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यासाठी आज तुम्ही सगळीकडे बघाल की महिलांचा खूप मोठा इथे घोळका आलेला आहे. दादांना विषयी एक एक तास लागतोय आम्हाला दादांना भेटायला. इतक्या मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने महिला आल्या, कारण दादा रात्रंदिवस महिलांसाठी खूप करतायत. आतापर्यंत तुम्ही बघाल दादांनी महिलांसाठी खूप मोठे मोठे प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत. महिलांची हाक त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. आमच्यासाठी तो आधारस्तंभ म्हणून आम्ही कायम बघतो. यासाठी दादा इथे आम्ही दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार, मी हर्षदा. मी बोलू इच्छिते की ह्यांच्या वाढदिवसाच्या ह्यांना खूप खूप शुभेच्छा. हे एवढे मदतगार आहेत आणि एवढे म्हणजे चांगल्या नेचरचे आहेत की ते आम्हाला अपरात्रीही काही असो, मुलींची पण प्रोटेक्शनच्या बद्दल मी बोलेल तर मुलींसाठी ॲज अ स्टुडंट म्हणून ते खूप काही करतात. मुलींसाठी प्रोटेक्शन असो, बेरात्री जरी त्यांना फोन केला किंवा काही केलं, मेसेज केला तरी ते बेरात्री उठून आमच्यासाठी इथे हाजीर असतात. म्हणून त्यांचा खूप खूप धन्यवाद करते. मी माही मिलिंद मानकामे. मी मूळची घोटकॅम्पची नीलम वसंत शिंदे. मी या गावचीच आहे आणि धाकटा तळोजा म्हटलं की मजकूर म्हटलं की ती परिस्थिती काय होती आणि आता काय आहे. आणि त्या दीपक पाटील भाऊ जे आहेत ते माझ्या सोसायटीमध्ये राहतात. माझ्या वडिलांनी बांधलेली ही बिल्डिंग आहे, एक शेतकऱ्याची बिल्डिंग आहे आणि त्यासाठी मी खूप म्हणजे काय म्हणतात की न्याय हक्कासाठी लढले. पण त्यासाठी सुद्धा त्यांनी माझ्या पाठीमागे एक भाऊ म्हणून उभा राहिला की नाही तुम्ही कुटुंबासाठी करताय आणि मी तुमच्या बरोबर आहे. आज एक भाऊ, मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीमागे उभा आहे, म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप मोठ्या त्यांना आशीर्वाद देते. धन्यवाद. सर्वप्रथम तर सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो. आज सकाळपासून जो सोशल मीडिया असो किंवा कॉलवर बोलणं असो आणि कुणी बॅनर्स लावून शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं पण मनापासून धन्यवाद देतो त्यांना की एवढा प्रेम मला भेटला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि माझ्या महिला मंडळ तर एवढ्या सक्षम आहेत का त्या भविष्यात मला कुठलीही गरज लागली तरी त्या माझ्यासाठी उभ्या राहतील एवढी बाकी निश्चित खात्री आहे मला. म्हणून त्यांचा पुन्हा एकदा मी त्यांचा धन्यवाद मानतो. आणि पुढील वाटचालीसाठी जो मला सगळ्याही आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा सगळ्यांचा धन्यवाद मानतो.
मी महिलांसाठी तर नेहमी जागरूक असतो आणि त्यांच्या काही समस्या असल्या तरी मी त्यांच्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. कारण की मी पणच घेतलेला आहे का महिला पहिले सुरक्षा करण्याचा माझा पण आहे आणि तो मी करेन आणि त्यांच्या काही गरजा असतील तरी त्या मी पूर्ण करेन. त्यांना पुन्हा एकदा संदेश म्हणून देतो की वाढदिवसानिमित्ताने ज्या सगळ्याही मला ज्या शुभेच्छा दिल्यात त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. दीपकदादांचा वाढदिवस आहे त्यामुळे सगळ्या महिलांना खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्या महिलांनी हे आनंदाने इथे उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांचं सहकार्य महिलांना खूप आहे. त्यामुळे आम्हाला असं सर्व महिलांना असं वाटतं की दीपकदादांनी पुढे यावं. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व महिलांतर्फे. सर्वप्रथम दीपकदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा नेहमी पाठीशी उभे राहतात. त्यांचं कार्य खरं खूप चांगलं आहे. आज कार्यक्रमाला ज्या महिलांनी उपस्थिती दाखवली, सर्वांनी आनंदाने तो कार्यक्रम चांगला पार पाडला. दादांना आम्हाला नगरसेवक होताना बघायचं आहे, त्यामध्ये आम्हाला खरंच खूप आनंद होईल. दादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप आमच्या सगळ्यांच्याकडून शुभेच्छा.